केडगावच्या अंबिकानगर परिसरामध्ये अज्ञाताकडून दारूच्या बाटल्यांची तोडफोड, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. घरांवर दारूच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी. केडगाव परिसरामध्ये रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, सूरज कोतकर यांची मागणी. शहरातील केडगाव परिसरातील मनपा प्रभाग क्रमांक 16 मधील अंबिकानगर दिघे वीट भट्टी परिसरामध्ये काही अज्ञात समाजकंटकांनी नागरिकांच्या घरांवर आणि कंपाऊंडमध्ये दारूच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं असून संबंधितांवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कार्याध्यक्ष नितीन घोडके, प्रमोद शेजूळ, सुभाष लोळगे, राजेंद्र साबळे, चंद्रकांत पाटील, प्रज्योत देशमुख, सुजन क्षीरसागर यांच्यासह अंबिकानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री अंदाजे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी अंबिकानगर परिसरातील घरांवर तसंच कंपाऊंडच्या आत दारूच्या बाटल्या फेकून त्याची तोडफोड केली. या घटनेमध्ये काचेचे तुकडे घरांच्या आवारामध्ये तसंच परिसरामध्ये विखुरलेले आढळून आले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अंबिकानगर हा शहरातील अत्यंत शांत, सुसंस्कृत आणि निवासी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात प्रामुख्यानं सुशिक्षित, नोकरी व्यवसाय करणारे कुटुंबवत्सल नागरिक वास्तव्यास आहेत. अशा परिसरात मध्यरात्री घडलेली ही घटना अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या घटनेमुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कुटुंबियामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हा प्रकार केवळ मालमत्तेच्या नुकसानीपुरता मर्यादित नसून नागरिकांमध्ये दहशत आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा आहे. अशा समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वेळीच आळा घालणं आवश्यक असल्याचं नागरिकांनी निवेदनामध्ये नमूद केलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सूरज कोतकर म्हणाले की अंबिकानगर परिसरातील नागरिक कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकण्यापेक्षा सुरक्षित वातावरणामध्ये राहण्यास प्राधान्य देतात. मात्र नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन परिसरातील सर्व उपलब्ध CCTV फुटेजची तातडीनं तपासणी करण्यात यावी. संबंधित अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर तसंच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निवेदनामध्ये पुढे नमूद करण्यात आलंय की अंबिकानगर तसंच प्रभाग क्रमांक 16 मधील निवासी भागामध्ये विशेषतः रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नियमित आणि प्रभावी पोलीस गस्त वाढवण्यात यावी. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी परिसरामध्ये पोलीस उपस्थिती वाढवणं आवश्यक आहे. तसंच अंबिकानगर परिसरामध्ये गस्त घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच जबाबदार नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल, अनुचित प्रकार अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधता येईल आणि वेळेत मदत मिळू शकेल. अंबिकानगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या निवेदनाची तातडीनं दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. शांत आणि सुसंस्कृत परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकाविरोधामध्ये कठोर पावले उचलून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. रहिवासी व सगळ्या अंबिकानगर परिसरातील सर्व आमच्या महिला भगिनी आणि आम्ही ज्येष्ठ सगळे तरुण वर्ग संभाजी गायकवाड साहेब यांची आज भेट घेण्याकरता आलो होतो. त्याचं कारण म्हणजे काल अंबिकानगर परिसरातील देशमुख यांच्या घरावर अज्ञात मुलांनी किंवा अज्ञात व्यक्तींनी दारूच्या बाटल्या वगैरे फेकण्याचा प्रयत्न फेकल्यात. त्यामुळं घबराटीचं वातावरण झालंय. त्या आमच्या अंबिकानगर परिसरामध्ये बरेचसे लोक जी आहेत तर ती बाहेरगावी सर्व्हिस निमित्त बाहेरगावी असतात, तर गरीब महिलाच असतात फक्त. त्यामुळं अशा बाहेर चोरांचे त्यात चोचवत आहे. तर त्या निमित्तानं आम्ही गायकवाड साहेबांकडे मागणी केली की पेट्रोलियम लवकर चालू करावं आणि आमच्या महिलांना मुक्त असं संचार करता येईल असं वातावरण निर्माण करावं अशांना आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक आव्हान केलेलं आहे आणि त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. त्यांनी त्याचं सकारात्मक त्यांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला लवकरात लवकर पेट्रोलची व्यवस्था करतो
आणि तसंच एक नवीन त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्यात ते स्वतः सुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांचे अधिकारी सुद्धा इन्व्हॉल्व होणार आहेत. त्या निमित्ताने आम्हाला बरंचसं बरं वाटलं. धन्यवाद. आज दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आमच्या केडगावातील प्रभाग क्रमांक 16 मधील अंबिकानगर भागात दिघेची वीरभट्टी समोर जो निवासी एरिया आहे त्या ठिकाणी सर्व सुशिक्षित लोक राहतात. सर्व आमच्या प्रभाग क्रमांक 16 अख्खा सुशिक्षित आहेत आणि त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास बंगल्याच्या कंपाऊंडच्या आत काही अज्ञात व्यक्तींनी दारूच्या बाटल्या फेकल्या आणि ते फेकल्यानंतर त्या फुटल्या गेल्या. तर तिथं त्या नागरिकांमध्ये आज घबराटीचे वातावरण त्या भागात निर्माण झालं होतं. त्यामुळे आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक माननीय संभाजी गायकवाड साहेब यांची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भेट घेतली आणि सर्व आमच्या अंबिकानगरचे रहिवासी आहेत आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे. निवेदनात आम्ही 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या पोलीस निरीक्षक साहेबांना केलेल्या आहेत. त्यात ते CCTV फुटेज चेक करून ते कोणी संबंधित व्यक्ती असतील त्यांचा तपास घेणे, पोलीस गस्त वाढवणे असे एक विविध आणि ज्या इथून पुढे अशा गोष्टी घडू नये यावर काहीतरी एक प्रतिबंधात्मक उपाय करावा अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आज त्यांनी काचेच्या बाटल्या फोडल्या, उद्या काहीतरी फेकतील. त्यामुळे आणि हे जे नागरिक आहेत यांना कोर्ट असेल, कचेरी असेल किंवा फिरायचं असेल यात पडायचं नाही आणि यातून एक काहीतरी मार्ग आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेब म्हटले काढू आणि मोठ्या प्रमाणात पोलीस गस्त देखील वाढवणार आहेत असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगितलेलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.